तर कसं आहे, काय सांगत होती मी? सांगा बरं. काय सांगत होती मी? विसरल्या? मग एवढ्या लवकर विसर बरं असं. कारण कसं आहे की हा देह पुन्हा नाही. तुम्हाला हेच सांगते, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण आपल्याला ह्या भवसागरातून तरायचं आहे, ह्या संसार रूपी सागरातून तरायचं आहे. हा कमरेवर पाणी इतका संसार आहे, किती आहे. म्हणून भगवंताने काय केलं, कमरेवर हात ठेवलेले आहे. सांगितलंय की एवढाच तुमचा संसार आहे, याच्या वर जाऊ शकत नाही. म्हणून कमरेवर युगे 28 सवितेवर उभा, वा मांगे रखुमाई दिशे दिव्य शोभा. कारण 28 युगापासून भगवंत पंढरपुरात आहे. का गेले पंढरपुरात? कारण सांगितलं आहे की माता पित्याची सेवा. कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. माता पितेला दररोज लाताडायचं आणि 4 धाम करून यायचं. आणि असं कोणत्याच शास्त्रात नाही. तो पुण्यवान झाला असं समजायचं नाही. आणि कोणत्याच धामला गेला नाही आणि माता पित्यांची सेवा केली तर भगवंत त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. का? कारण पुंडलिक नावाचा असा व्यक्ती होता की तो बायको सुंदर होती. बायको जर भांडे घासायला बसली तर हा घासू लागायचा. अगं तुझे हात काळे, पहिले चुलीवरचा स्वयंपाक होता. तुझे हात काळे झाले ना, तू एवढी सुंदर आणि तुझे हात एवढे कोमल आहे, एवढे गोरे गोरे हात, ते काय काळे काळे करून ठेवले. हिला करायला म्हाताऱ्या आई वडिलांना तो कामे करायला लावायचा. आता एक दिवस तिची इच्छा झाली काशीला जायचं. आता काशी कसं आहे, कुणाला मरण सुधारायचं असतं तर काशीला जाऊन मरायचं म्हणते. असं बिसं काही नाही. काशीला जरी गेलं आणि त्याचं मरण जर त्याच्या गावात असतं तर तो काशीतूनही परत येईल आणि त्याच जागी त्याला मरण येईल. लक्षात घ्या. बायको खांद्यावर घेतली आणि माता पित्यांच्या गळ्याला दोरी बांधली आणि चालला फरफटत घेऊन काशीला. म्हातारे होते हो, लक्ष देऊ नये का. काशीला गेल्यानंतर मायबापांना सोडून दिलं काशीत. पत्नीनं हा परत आला. हाडं वाळलेली, सगळं मांस हाडाला चिपकून गेलेलं, सुकलेलं आहे. वाळलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. दोघही जण एका त्या तरीच्या कपारीमध्ये बसले. चालण्याची त्यांची परिस्थिती नव्हती, चालू शकत नव्हते. शरीर थकलेलं होतं, खायला अन्न नव्हतं. कितीतरी दिवसापासून त्यांनी अन्न घेतलेलं नव्हतं. एक वाटं असं फुटकं ठेवलेलं होतं. कोणी प्रसाद टाकायचे, कोणी 1 रुपये 2 रुपये टाकायचे, पण त्यांची तेवढी अवस्था नव्हती उचलायची. वस्त्र फाटलेले. त्या ठिकाणी ते दोघंही म्हातारे आई वडील त्यांचं जीवन व्यतीत करत होते. पुन्हा काही दिवसांनी मेले की काय म्हणून पाहण्याकरिता हे पती पत्नी काशीला आले. काशीला आल्यानंतर हिला भूक लागली. कोणाला? पुंडलिकाच्या पत्नीला. तिला एका वट्यावर बसून दिलं आणि हा त्या फळबागेमध्ये गेला. फळबागेमध्ये अनेक प्रकारचे फळं होते. ते फळं त्याने तोडली, त्या दुपट्ट्यामध्ये बांधली आणि तिकडनं त्याला 3 मलिन स्त्रिया येताना दिसल्या. कोणत्या? 3 मलिन स्त्रिया. आणि मलिन स्त्रिया समोर एक झोपडी होती आणि त्या झोपडीतून परत आल्या तेव्हा एवढ्या सुंदर होऊन आल्या, एवढ्या रूपवान होऊन आल्या. हे दृश्य त्या पुंडलिकाने बघितलं. बघितल्यानंतर त्या पुंडलिकाने त्या बायांना, त्या स्त्रियांना अडवलं. तुम्ही कोण आहात सांगा. अरे मूर्खा, अरे ही गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती आहे. तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये येतात आणि आम्हाला एवढं मलिन करतात, सगळं पाप आमच्यावर लादतात. म्हणून आम्ही त्या आश्रमामध्ये कुक्कट स्वामीचा आशीर्वाद घेण्याकरिता जात असतो. टाकले ते फळ, पत्नीलाही सोडलं, निघाला मायबापाला शोधत. एका कपारीच्या त्या कपारीमध्ये बसलेले दिसले, त्या दरीच्या कपारीमध्ये. आणि मायबापाला दोघालाही खांद्यावर घेतलं आणि थेट आला पंढरपुरामध्ये. वाळवंटात, त्या वाळवंटात चंद्रभागेच्या एक अशी तणाची झोपडी बांधली आणि माता पित्याची सेवा करीत बसला. माता पित्याची सेवा करीत बसला. जेवढं पाप झालं होतं त्याचं ते अगणित जुळून भस्म झालं आणि पुण्य वाढत चाललं. आता भगवंत कसे आले तर रुक्मिणी माता रुसल्या होत्या आणि त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये दिंडीकवन होतं. आणि त्या दिंडीकवनामध्ये रुक्मिणीबाई रुसून बसल्या होत्या. म्हणून तिला शोधण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी आले आणि पुंडलिकाची ख्याती ऐकली. अरे माता पितेची सेवा करताना आणि भगवंत त्या रुक्मिणीला शोधायचं राहू दिलं आणि त्या पुंडलिकाच्या घरी गेला. अरे म्हणते, अरे पुंडलिका ये ना बाहेर, मी तुला दर्शन द्यायला आलो. देवा, माझ्या आई वडील माझ्या मांडीवर झोपलेले आहे, त्यांचे पाय मी चेपत आहे. आता तुम्ही तिथेच थांबा. अरे किती वेळ थांबायचं, काहीतरी दे ना उभं
गेला म्हणून त्याच्या मांडीखाली एक वीट होती ती फेकली म्हणून योग्य 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा कुंडलिका भेटी परब्रह्मा आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा म्हणून सांगते हे मायबाप आपले कसेही जरी असले ना त्यांची कधीच लाज बाळगू द्यायची नाही. लक्षात घ्या. अरे बाप मेल्यानंतर मुलाचं संगोपन आई कसंही करेल. दोघंही बाप लेका तालुक्याला गेले. ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याचे वडील एक्सपायर झाले. त्या ठिकाणी ते ऑन स्पॉट गेले. मुलाला दवाखान्यात भरती केलं हॉस्पिटलमध्ये. मायला निरोप आला लगबगीने. माय दवाखान्यात गेली. लेकराला बेडवर झोपवलेला. डॉक्टरांनी त्याचा इलाज केला. घरी आणला. घरी आणल्यानंतर मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. माय काबाड कष्ट करू लागली. शेतात जायची, लोकांची भांडे घासायची, कपडे धुवायची. आलेल्या पैशामध्ये मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. मुलगा हुशार होता. मुलांचं शिक्षण पूर्ण करता करता त्याचे मित्र त्याला हसवायचे, चिडवायचे. ती जेव्हा कामाला जायची ना कामावर, तेव्हा मुलाला डोळे भरून पाहायची. त्याचे मित्र त्याला हसत होते. श्रीमंताचे मुलं होते. अरे तुझी आई अशी काणी, एक डोळे आंधळा, मलिन वस्त्र, फाटलेले वस्त्र, अशी तुझी आई. त्याला ते बोचत होते शब्द. आई तू माझ्या शाळेसमोरून येत नको जाऊ, मला भेटत नको जाऊ. अशी आड उभी राहायची गेटच्या. मुलाला डोळे भरून पाहायची आणि परत ते समोर कामाला जायची. मुलाला तिने चेहरा दाखव. माझ्या मुलावर कुठलीच आपत्ती आली पाहिजे नाही, कोणी हसलं पाहिजे नाही. कोणती माय जपते हो सांगा ना. सावत्र माय जपेल असं? कारण तिला म्हणतात सख्खी माय. मुलगा मोठा झाला, 10वी झाला, मेरिटमध्ये आला, पेपरला फोटो आला, सत्कार झाला. शिक्षकांनी म्हटलं की अरे बाळा तुझ्या आईला बोलव ना. मायला तर बोलवलं नाही. मुलगा मार्कशीट घेऊन घरी आला. डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. बाळा अरे तुनं सार्थक केलं मी कमावलेल्या पैशाचं, काबाड कष्टाचं. तू मला नाही बोलवलं, मला त्याच्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. वाईट वाटलं पण नाही. पण तू मोठा झाला ना, तू खूप शिकून मोठा हो. जे दुःख मी भोगलं, जे दुःख मी भोगत आहे ते तुला तुझ्या नशिबी नाही यावं, हीच अपेक्षा आहे बाळा. हाच आशीर्वाद आहे तुला माझा. मुलगा विदेशामध्ये शिकायला गेला. पदवीधर झाला, साहेब झाला, नोकरी लागली. 1-2 लाख रुपये त्याचा पगार, 24,000 रुपये त्याचं वर्षाचं पॅकेज. त्याच्याच डिपार्टमेंटमधल्या मुलीशी त्याने लग्न केलं, विदेशातल्या मुलीशी. काही दिवसांनी तो घरी आला. 5-6 एकर शेती होती त्याच्या बाबाच्या हातची. घरी आल्यानंतर माय ही शेती काय करायचंय? ही शेती विकायची आपल्याला बाळा. मला काय करायचंय रे? ही तुझीच आहे. पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. मुकाट्याने तिने सही दिली. अरे तूच तर माझा एकुलता एक आधार आहे. तुझ्यासाठी मी एवढं मोठं जीवन जळलं, एवढं मोठं मी दुःख सहन केलं. तू मोठा व्हावा, तू जीवनामध्ये सुखी राहावा, यासाठी तर हे सगळं केलं रे बाळा. विकून टाक. शेती विकली. जे काही पैसे आले शेतीचे ते पैसे घेतले आणि चल म्हणते माझ्यासोबत विदेशात. मायला वाटलं तुझ्यासोबत, तर तुझ्यासोबत 11 वाजताचं विमान होतं. विमानतळावर दोघंही मायलेक गेलेले. 10:30ची वेळ होती. 11:15 वाजलेले होते आणि मुलाने म्हटलं माय तू इथेच बस, विमान यायला किती वेळ आहे मी बघून येते. हा गेला 11 वाजता, 11:15 वाजता, 5 वाजले तरी परत आला नाही. आता चौकशी कक्षामध्ये एक कर्मचारी होता आणि त्याचं लक्ष होतं. साध्या सुध्या माणसाकडे कोण लक्ष देते हो? कोणी पाहायलाही वेळ नाही डुंकून. त्याला वाटलं ही बाई 10:30 वाजतापासून या ठिकाणी बसली आहे, कोण आहे हिचं? म्हणून तो तिला विचारायला गेला, तिची चौकशी करायला गेला. आणि ते बाई तुम्ही इथे बराच वेळ झाला बसले? तर हो अमुक अमुक नावाचा मुलगा. त्याने सांगितलं की 11 वाजताचं विमान आहे, बघून येते. तर सांगितलं की ते साहेब तर कधीच ते 11 वाजताच्या विमानाने निघून गेले. काय वाटलं असेल हो मायला? डबडबल्या पाणी, डोळ्यामध्ये अस्मानी दाटी गेली आणि त्या भरलेल्या नेत्रांनी घरी येली. ढसाढसा रडली. पुन्हा तिचा दुःखाचा प्रवास सुरू झाला. भांडे घासायला जायचे, पण मोहल्ल्यातले लोक तुमच्यासारखे प्रेमळ होते, चांगले होते मायबाप. त्या लोकांनी तिला सहारा दिला. पुन्हा ती आपल्या कामावर गेली, आपले काम करायची, आपला उदरनिर्वाह करायची. एक दिवस तिला वृद्धापकाळ आला. अशिक्षित होती. एका मुलाला तिने मोहल्ल्यातल्या जवळ बोलवलं. दादा म्हणते एक कागद आणि पेन तू आण, मी तुला 4 ओळी सांगते, त्या पत्र फक्त तू लिही रे.
तिने 4 ओळीचं पत्र त्या मुलाकडनं लिहून घेतलं आणि त्या कोनोड्यामध्ये ठेवलं. आजाराने तिचं निधन झालं. मोहल्ल्यातल्या लोकांनी तिचा अंत्येष्टी पार पडला, अंत्यसंस्कार पार पडला. सगळ्यांनी तिचं 13वं केलं, सर्व काही केलं. पहा, मुलं स्वतःची सख्खे औलाद असून ते आपले होत नाही, पण आपले नसतानाही ते आपले होते, लक्षात ठेवा. आणि मग तिचा अंत्येष्टी पार पडला. पुन्हा हा 6 महिन्याने गावात आला. आता पहिले कोनडे असायचे, फाटकं टुटकं घर. गेला आणि पाहाला त्याला एक पांढरा कागद दिसला आणि तो कागद त्याने उघडला आणि वाचते. अरे, तू मला हसत होता ना, लाजवत होता ना की आई तू येऊ नको, तू काणी आहे, तुला एक डोळा नाहीये. माझे मित्र तुला हसतात, पण लक्षात ठेव रे, तुझा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा गेला. माझ्याजवळ पैसे नव्हते. डॉक्टरांना एकच म्हटलं की माझं काय आहे, माझं झालंय, मी आयुष्य पाहिलंही. माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारचं व्यंगत्व असता कामा नाही. अरे, माझा डोळा काढला आणि कसलाही विचार न करता मी तुला डोळा बसवला रे. म्हणून मी काणी झाली. मी एका डोळ्याने बघितलं, पण तुला दोन्ही डोळे तुझे साबूत राहावे, तुला दोन्ही डोळ्यांनी पाहता यावं, म्हणून मी माझा डोळा तुला दिला रे. पण मी कधी म्हटलं नाही, कारण ती माय आहे, लक्षात घ्या. आता तो एक एक शब्द वाचते आणि नेत्रातून टप 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 ते अश्रू त्या शब्दावर पडते. वेळ निघून गेली होती. केव्हा कळाली माईची किंमत? ज्यावेळेस निघून गेली त्यावेळेस. आणि क्षणाचा जर विचार केला असता तर, म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. म्हणून मायबाप हो, माझ्या लेकरांनो, एकच सांगेल की मायबापाची सेवा, ज्याला बाप नसते ना तेव्हा कळते बापाची किंमत. कारण ज्याचा बाप गेला, ज्याची माय गेली लहानपणी, त्याला विचारा त्याची अवस्था काय होते. कारण लहानपणी कोणाचीच माय न मरो, लहानपणी कोणाचाच बाप न मरो. कारण लहानपणी जर बाप मेला तर त्याचे लाड पुरवायला कोणीच नसते बरं. आणि जो दुःखातून समोर जातो त्याला सुखाची किंमत कळत असते की दुःख काय आहे. मागचा विचार करायचा तेव्हा समोर चालायचं. समोर रस्त्याने जर काटे असले तर ते उचलायचे तेव्हा रस्ता साफ होते, लक्षात ठेवा. कारण आपल्याला चालायचं आहे, समोरचा रस्ता पार करायचा आहे. म्हणून माता पितेचे अरे कधीच ते मुलांना काय शाप देत नाही, कधी आशीर्वादच देईल भरभरून. तुमचा संसार सुखाचा हो बाळांना, तुम्ही एकत्र राहा, आम्ही वेगळे राहतो. कधीच मायबाप असं म्हणत नाही लेकरांना की आम्हाला द्या, दुसऱ्याला देते का हो इष्टे, नाही. अरे डॉक्टर होते आणि वृद्धाश्रमात टाकलं. वृद्धाश्रमात टाकल्यानंतर त्यांचाच 1 लाख रुपये पेन्शन होती, एफडी होती त्यांची 25-30 लाखांची. पत्नी मरून गेली, एकटेच ते साहेब वृद्धाश्रमामध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वाटलं की अरे आपली मुलं आपले नाहीये, एवढा मोठा पगार असूनही आपल्याजवळ कोणी नाहीये आपल्या हक्काचं. ज्यावेळेस आपल्याला आधाराची गरज असते त्यावेळेसच आपले मुलं आपल्या जवळ नसते बरं, लक्षात ठेवा. त्याने ते एफडी जी होती ना ते सगळे संस्थेच्या नावावर जमा केले, एकही त्यामधला 1 रुपये त्या मुलांच्या नावावर दिला नाही. मग असं करायचं ना, काय आहे आपले मुलं आपले नाही ना, मग एवढं मोठे काबाड कष्ट करून आपले जर होत नसतील तर अशा मुलांचं काय करायचं. उद्या तेही म्हातारे होणार आहे आणि त्यांचीही मुलं त्यांच्यासोबत तसंच वागतील ना. तुम्हाला काय सांगू तर रिअल कंडिशन आहे. माझ्या बाबाची परवाच्या दिवशी तेरवी, तरी मी इथे कीर्तनाला आले. कारण माझ्या बाबाने सांगितलं होतं की बाई तुझं कीर्तन तू करायला जाशील, म्हणून आली होती, लक्षात ठेवा. कारण ज्याचा बाप जाते, ज्याची माय जाते तेव्हा त्याला त्याचं महत्त्व कळते. असेपर्यंत मायबापाची किंमत कळत नाही. पण तो या जगातून निघून गेल्यानंतर त्या मायबापाची वेळोवेळी आपल्याला आठवण येते. समजून घेणारे फक्त जगामध्ये कोण असेल तर आपले मायबाप. मित्र समजून घेत नाही, समाज समजून घेत नाही, नातेवाईक समजून घेत नाही, हे लक्षात ठेवा. पण मायबाप कधी आपल्याला समजून घेईलच.
आपल्या मुलांचं अंतकरण ओळखण्याची क्षमता मायबापांमध्ये असते, लक्षात ठेवा. तो माप कधी पायात चप्पल नाही राहत, सुतळी बांधून त्या ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत करते, पाणी वळते, पण कधी पायाला चप्पल घेत नाही. पण्याने चाळणे होते, छिद्र छिद्र पडते, पण कधीच तो अंगाला बण्यान घेत नाही. दिवस रात्र उन्हातानात राब राब राबते, पण पोराने जेवढे पैसे मागितले ना तेवढे पैसे तो काढून देते. लक्षात ठेवा, फुलासारखं जपा आपल्या मायबापांना. काशी एवढं पुण्य मिळेल, काशीला जायची गरज नाही, 4 धाम करायची गरज नाही. लक्षात घ्या, एवढं जीवन हे अनमोल आहे. मायबाप गेल्यानंतर पुन्हा दिसत नाही. बरं, अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देहा जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण नाशिवंत देह आहे, जाणार आहे. बरं, हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. एक दिवसही मेल्यानंतर आपल्याला घरात ठेवत नाही. लक्षात घ्या, काढा लवकर, काढा लवकर. कितीही आवडता जीव असू द्या, लवकर काढा. किती वेळात आपल्या अंगाचा दुर्गंध सुटायला लागते हो. कारण नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण आयुष्याला खायला काळ समोर बसले आपल्या डोक्यावर, सदैव हे काळरूपी चक्र घिरके घालत असते. कधी आपल्याला मटकावून घेईल सांगता नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. कोण सोडवते आपल्याला? कोणीच सोडवत नाही. हे काळरूपी चक्रच असं आहे, तो कोणाच्या स्वाधीन नाही. आपण काळाच्या स्वाधीन आहे, काळ आपल्या स्वाधीन नाही. लक्षात घ्या. म्हणून कधी आपण जाऊ सांगता येत नाही, कधी संपू सांगता येत नाही. आहे तोपर्यंत चांगलं करायचं, कोणाचं वाईट चिंतायचं नाही, नाही का? कारण लहान असताना माय सकाळी उठते, लेकराचा डबा करून देते. लक्ष देऊ नाही का? सकाळी उठते, ती आळस करते का कधी मुलाचा डबा करून द्यायला? मग उठवते, बाळा उठणार आहे, शाळेत नाही का जायचं? किती जरी थंडी पडली त्या लेकराला पाठीवरून तोंडावरून हात फिरवते, उठ मा, चल आंघोळ कर, शाळेत नाही का जायचं? डबा करून देते, त्या लेकराची आंघोळ करून देते, त्याला शाळेचे कपडे घालून देते आणि त्याला शाळेपर्यंत पोहोचून देते. एक दिवस तिला मोठा आजार जडला आणि तिचं झोपेतच प्राणोत्क्रमण झालं. सगळ्यांना एक दिवस जायचंय माहिती. प्राणोत्क्रमण झालं, सगळे उठले, पण त्याची आई त्या दिवशी निजलेली होती, उठलेली नव्हती. लेकरू माईजवळ गेला, आई उठ ना ग, काय झालं तुला? आज तू निजलेली आहे, झोपलेली आहे, उठ ना ग. सगळे उठले, सगळ्यांच्या पहिले तू उठायची, मला उठवायची. आज तू का निजलेली, का झोपलेली? उठ ना ग. माझा टिफिन कोण बनवून देईल? माझी आंघोळ कोण घालून देईल? मला शाळेत कोण पोहोचून देईल? आई उठ ना ग. का निजलेली, का झोपलेली? दिवस निघाला, तिची प्रेत यात्रा अंगणामध्ये काढली. ती प्रेत यात्रा अंगणामध्ये सजवली. कारण 16 संस्कारापैकी हा एक मृत्यूचा 16 आपला संस्कार आहे, शेवटचा.
16वा संस्कार सर्वांचाच तो होत असते, लक्षात ठेवा. माईला अंगणात काढलं, तिच्या त्या पार्थिव देहावर ते मुलगा रडत आहे. आई उठ ना ग. शेजारीन बाईने त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून केसावरून हात फिरवला. बाळा, आता तुझा वनवास सुरू झाला रे. तुझी आई या जगामधून निघून गेली. अशा निद्रेमध्ये ती निद्रिस्त झाली की तिथून कोणीही जागा करू शकत नाही बाळा. तिथून कोणीही उठवू शकत नाही. किती हलव, कितीही काही कर, तुला कितीही गरज असली तुझ्या आईची, तरी ती परत येणार नाही. मुलाने अग्निकाठ द्यायला स्मशानभूमीपर्यंत गेला. सगळे नातेवाईक आले, कोणीच नाही. जळावा एकट्याला लागतो. पत्नी दारापर्यंत, पुत्र स्मशानापर्यंत, सगळे मित्र स्मशानापर्यंत, सगळे पेटवले की घरी येते. जळावं एकट्यालाच लागते. लक्षात घ्या, कोणीच राहत नाही त्या ठिकाणी. कितीही जवळचे संबंध असू द्या, कितीही रक्ताची नाती असू द्या, कोणीच आपल्या सोबत येत नाही. आणि माईला नेलं, अग्निकाठ दिला पोराने. घरी यायला दुःखित अंतकरणाने 13वी झाली. 6वा महिना झाला. बाप जर मेला ना, तर माय कधीच दुसरं लग्न करत नाही. त्या पोरावरती तिचं जीवन व्यतीत करते. पण बायको मेली तर नवरा दुसरा लग्न केल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. 6व्या महिन्यातच बापाने विचार केला लग्न करण्याचा. दुसरं लग्न केलं. सावत्रमाई घरात आली. लेकराचा छळ सुरू झाला. सावत्र येईल. सावत्र आईला सख्या मायसारखी दया येते का? सगळ्या सावत्रमाई तसेही नसते, पण काही काही निवडून असतेच तशा. वनवास सुरू झाला. मुलगा 4थीत गेला. त्याला फरची पुसायला लावायची, भांडे घासायला लावायची. रात्री शिळपाकं राहिलं ते त्याला खायला द्यायची 2 पोळे. तुम्ही काय केलं असतं तुमच्या लेकरासाठी? शिळे पोळे दिले असते तुमच्या लेकराला खायला? काय ताज्या ताज्या बाई, आला मा लेक, शेवळ्या करून देऊ थोडशा, मॅगी करून देऊ थोडीशी. माय चटचट जाते आणि लेकराला घास भरवते. तिला म्हणतात सख्खी माय. जी 9 महिने 9 दिवस त्या लेकराला उदरात वाढवते, तिला त्याची किंमत कळते काय आहे. डॉक्टरने जर सांगितलं की आईच्या जीवाला धोका आहे, मुलगा जर जन्माला आला तर आई मरेल, आणि मुलगा जर मेला तर आई सुखरूप राहील. सगळेजण म्हणते मुलगा मेला तरी चालेल, दुसरं बाळ होईल, पण माझी पत्नी सुखरूप राहिली पाहिजे. सासू सासरे म्हणते माझी सून सुखरूप राहिली पाहिजे. आई वडील म्हणते माझी मुलगी सुखरूप राहिली पाहिजे. पण त्या माईला विचारते डॉक्टर, तेव्हा म्हणते डॉक्टर मी मेली तरी चालेल, पण माझा बाळ सुखरूप राहिली पाहिजे. Thank you.
माऊलीची चित्त कसं चित्त तिचं बाळामध्येच असते, धार हिंडते आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी. लक्षात घ्या, ती घार जरी आकाशात फिरत असेल ना तरी येईल का एखादा नागोबा आणि माझ्या मुलाला गिळून घेईल का? तिचं चित्त त्या मुलांमध्ये असतं. तिला आई म्हणतात. त्याचा वनवास सुरू झाला. रात्रीचं शिळपाक ती त्याला खायला द्यायची. मुलगा 4थीत गेला, मोठा झाला, 10 वर्षाचा झाला. तिला कुठेतरी जायचं होतं. त्याला म्हणते, तू साडी प्रेस कर. आई, मी कधी साडी प्रेस केली नाही ग. ती म्हणते, तुला खायलाच जमतं का? ती तर गेली माझ्या जीवाला कासला. 2 त्याच्या गालपट्टीत तिने चापटा मारले. नाईलाज होता मुलाचा. काम सांगितलं सावत्राईने, करावंच लागलं. साडी प्रेस करायला त्याने ते टाकली तिथे. प्रेस लावली. प्रेस गरम झाली. प्रेस त्या साडीवर फिरवायला सुरुवात केली. फिरवली. तेवढ्यात त्याचा वर्गमित्र त्या ठिकाणी आला आणि म्हणते, बाळू, अरे मित्रा, मला तुझा होमवर्कचं बुक पाहिजे रे. नाही कळालं हो त्या मुलाला. ती प्रेस चालू असलेली त्या साडीवर तो ठेवून गेला. त्या वर्गमित्राला त्याने अलमारीतून बुक काढलं आणि मित्राला दिलं. तेवढ्यात ती साडी जळालेली होती आणि त्या साडीचा उग्र दर्प त्या नागिनच्या नाकापर्यंत पोहोचला. ती बेडरूम मध्ये झोपलेली होती. आता ती बेडरूम वरून उठली. म्हणते, याने काहीतरी पराक्रम केला. नागिन सारखी फुटकारत ती बाहेर आली. तिच्या नेत्रातून आगीच्या ठिणग्या पडते की काही अशी अवस्था तिची झाली होती. मुलगा घाबरू लागला, थरथर कापू लागला. आता काय करते ना काय नाही, सावत्र माय. ती आली घरातून. घरातून आल्यानंतर म्हणते, तुला साडी जळली. आई, मी नाही ग, मुद्दाम जळली, चुकीनं जळली, तुला माफ नाही. चापटाने मारलंच मारलं, काठीनं मारलंच मारलं. वाघ म्हणते ना, त्याला असं वाटलं की चरण स्पर्श करायला लावत असेल मला माफी मागण्यासाठी. तो जसाच तिच्या चरणाला स्पर्श करायला गेला, वाकला कमरेत, तसेच तिने ती लाल इंगर झालेली प्रेस हातात घेतली आणि पोराच्या कमरेत जोरात दाबली. मुलाने आई म्हणून टाहो फोडला, आई ग. आणि तसाच वाकत 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 देवघरामध्ये गेला. त्या देवघरामध्ये त्याच्या आईचा फोटो होता आणि त्या देवाला म्हणते, देवा, असं मी कोणतं पाप केलं रे की तू माझ्यापासून माझ्या आईला हिरावून घेतलं? अरे, तू उपमन्यूला दुधाचा समुद्र दाखवला, प्रल्हादासाठी तू समुद्र आपल्या स्तंभातून प्रगट झाला आणि माझ्यासाठी तू माझी आई सुद्धा ठेवली नाही रे. कोणत्या जन्माचं पाप होतं तू माझ्याकडनं भोगून घेतलं? कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ. सगळ्यात जर महत्वाची असेल तर ती माँ. कशी असे पण ती आपली माय आहे, मुलाचं संगोपन करणारी. लक्षात ठेवा, आई माझी मायेचा सागर
कधी घडे तिला उपवास आई वडील म्हण आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार कशी घडवते ती लेकरांना अरे मायने किती महागडी साडी घालू द्या आणि लेकराच्या नाकामधून गंगा यमुना वाहू द्या ती कसल्याही प्रकारचा विचार करत नाही ती पटकन आपला पदर घेते आणि लेकराचं नाक पुसते तिला म्हणते माय मग माय एवढी त्रिभुवनात काहीच नाही अरे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अरे त्रिभुवनाचं राज्य असू दे त्याच्याकडे पण माय इतकी कुणालाच दया येत नाही माय इतकी कुणाला सर येत नाही लक्षात घ्या म्हणून तिला माय म्हणते लेकरू जर रात्रभर ओलं करत असेल ना तर ती ओल्या जागेवर झोपते आणि लेकराला कोरड्या जागेवर झोपवते लक्षात घ्या तिला माय म्हणते 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझ ती पोटात वागवते आणि त्याला फुलासारखं जपते मग किती जण आपल्या माय बापाला जपतात लक्षात घ्या अरे मुलाचं लग्न मुलीचं लग्न करण्यासाठी रात्रंदिवस बाप धावपळ करतो सगळ्या आयुष्याची पुंजी तो लेकराच्या लग्नासाठी लावतो त्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं यासाठी तो सगळं तो त्याचं जीवन व्यतीत करतो सगळे पैसे स्वतःसाठी काहीच ठेवत नाही काय करायचं माझे लेकरं सुखी आहे ना झालं रिअल कंडिशन सांगते तुम्हाला बाप साला भरायचा दुसऱ्याच्या इकडे मुलगा शिकला शिक्षक झाला त्याला वाटलं की आता माझा मुलगा तालुक्याला आहे आपण गेलं पाहिजे भेटायला एक दिवस बाप लेकायला भेटायला गेला गेल्यानंतर आता सवय होती त्याला विहिरीचं पाणी काढायची तिथे दोर बादली होती विहिरीचं पाणी काढलं त्या शाळेच्या प्रांगणात विहीर होती आणि त्या विहिरीचं पाणी काढत असताना बापाने पाणी पिलं आणि विहिरीवर बसला तेवढ्यात एक चपराशी यायला म्हणते बाळा अमुक अमुक नावाचा मुलगा त्याला आवाज देतोस का आता थांबा सुट्टी होते सगळं स्टाफ बाहेर येते सुट्टी झाली सगळा स्टाफ बाहेर आला उन्हात उभे राहिले आणि हा बापाजवळ गेला म्हणते बाळा कसा आहेस रे तू त्याचे मलिन वस्त्र मळलेले वस्त्र फाटलेलं धोतर पाहून ते पायातली चप्पल पाहून त्याला त्याच्या बापाची लाज वाटली सख्खा बाप रिअल कंडिशन आणि ते आमच्या गावात म्हणते कोण आहे आता विचारणार नुसता तर म्हणते माझ्या घरचा पिऊन आहे इंग्लिशमध्ये बोला आता पिऊन म्हणजे नोकर चपराशी बापाला नाही कळलं इंग्लिश बसला पिऊन आहे म्हणते मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं म्हणून मला भेटायला आले पहा सख्ख्या बापाची लाज कशी वाटते लेकरांना मोठे झाल्यानंतर बापाला तो शब्द लागला विचारला त्याने गावात आल्यानंतर एका सुशिक्षित मुलाला म्हणते दादा पिऊनचा अर्थ काय होतो रे नौकर होते चपराशी होते नोकरीची उपमा बापाला रात्रभर विचार केला बाप जेवला नाही सकाळी 4 वाजले घराजवळ विहीर होती आणि त्या विहिरीत जाऊन उडी घेतली बाबाने डबल मुलाचं तोंड पाहिलं नाही लक्षात घ्या असे मुलं जन्माला येतात त्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं असाच म्हणेल ना मुलगा नाहीये असंच म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान अरे मायबापाच्या वाटण्या होते
बुढी वाट्यावर बसते, त्या बुढ्याला पाहते, तो लेकाच्या घरात असते टुकमुक टुकमुक, पण एकमेकांची बोलण्याची उजागरी नसते बरं दोघा पती पत्नीला. 4 लेकरं असते, त्या माय बापाच्या 4 वाटण्या होते. एक दिवस त्याच्या घरी, एक दिवस याच्या घरी. माय बापाच्या वाटण्या नका करू लेकरांना, एकच सांगेल, कारण माय बाप गेल्यानंतर त्याची किंमत कळत असते. आपल्यासाठी सगळे जमवून ठेवलेलं असते बरं, त्यांनी काही खोवलेलं नसते. म्हणून आपल्या मायबापाची सेवा हेच आपलं दैवत आहे हे समजायचं. आणि मायबापाची सेवा केल्यानं तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, भगवंतच तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, एक लक्षात घ्या. अरे आयुष्याला खाण्यासाठी तर काळ आहे, हा भवसागर आपल्याला पार करायचंय, आपल्याला घाई करायची, परमार्थ करायचा आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, कारण घाई करायची परमार्थ करण्याची, कारण परमार्थ हा लहान वयातच होतं बरं. ध्रुव बाळाने 5 वर्षाचा असताना भगवंताला प्राप्त केलं, आढळपद मागितलं. लक्षात घ्या, सावतराईने लात मारल्यामुळे, आणि सावतराईने जर लात मारली नसती तर त्याला भगवंत कळाला नसता. लक्षात घ्या. मग सांगते तुम्हाला, 5 वर्षात प्रल्हादाने स्तंभातून भगवंताला प्रगट केलं. का? नरसिंह अवतार घ्यावा लागला भगवंताला. 5च वर्षाचा होता ना प्रल्हाद. मग आपण एवढं मोठं झालं, आपल्या लेकरांवर चांगले संस्कार, हरिपाठ. नाहीतर आजकाल काय करते, गरोदर स्त्रिया सिरियल पाहिजे, नाही माझ्या नवऱ्याची बायको, काही लेकरावर संस्कार होईल. आणि झाल्याबरोबर त्याला मोबाईल दाखवते, पहिलेच आंधळा करून टाकते त्याला, त्या मोबाईलची किरण त्याच्या डोळ्यावर पाडून. इतकं मोबाईल पाहिजे जग वेळ झालं. जेवढ्या चांगल्या सुविधा ना तेवढंच घातकही आहे. पहिलेचा काळ होता का कसे एकोप्याने बसायचे, कूलर पंखे नव्हते. आमच्या आजी आजोबा सांगायचे की आम्ही बाहेर झोपायचो, अशा लाईन मध्ये बाजा टाकायच्या, गोष्टी करायच्या, गप्पा करायच्या. आता तर 4 मित्र एकत्र आल्यानंतर मोबाईल मध्येच गुंग राहते, कोणीच कोणाशी बोलत नाही, आहे की नाही. म्हणून हे वैभव निघून जाईल, हे दिवस निघून जाईल, पण गेलेला माणूस, गेलेला मायबाप कधीच परत येत नाही. आणि मरणा इतकी हानी जीवनामध्ये कोणतीच नाही मायबाप. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगते तुम्हाला. म्हणून आपल्याला वेळोवेळी विचार करायचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, महिनोमहिने हाची करावा विचार, दिवसेंदिवस हाची करावा विचार, वर्षोवर्षे हाची करावा विचार. म्हणून सांगताय की एक जर पाऊल चुकलं आपलं तर आपल्याला आयुष्यभर कष्ट खावे लागते. म्हणून पाऊल फुकून टाकायचं, है की नाही. पाऊल कसं टाकायचं, फुकून टाकायचं. मुखाने हरिनाम घेत राहायचं. कोण होती होई जनाबाई, कुठची कोण, मायबाप नसलेली, त्या नामदेवाने तिला सहारा दिला. दिवस रात्र काबाड कष्ट करायची, दळण दळायची आणि भगवंताला हाका मारायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणि भगवंताला राहवत नव्हतं आणि जनाबाई सोबत दळण दळू लागायला घ्यायची. एवढ्या थंडीच्या दिवसांमध्ये भगवंताला गरमी व्हायची, म्हणून सगळे अलंकार पितंबार त्या खुंटीला अडकवून ठेवायचे. एक दिवस दळता दळता त्या जनाबाईच्या आवाजात रंगून गेले होते. गायन ऐकता ऐकता पहाटेची वेळ झाली, काकडा आरतीची, तरी भगवंताला भान राहिलं नाही. तसंच टाकलं ते खुंटीवर आणि जनीच्या अंगावरची गोदडी घेतली आणि भगवंत आले. कुठे? आपल्या स्वस्थानी. आल्यानंतर काकडा आरतीला सगळे मंडळी आली, वारकरी.
पाहते तर म्हणते जनीची गोधडी, कारण ओळखायला येत होतं ही जनीची फाटकी तर नाही का. म्हणते जनीनं भगवंताचे आभूषण पितांबर चोरून नेला आणि ही फाटकी गोधडी भगवंतासाठी ठेवली. झाले सगळा गाव गोळा आले नामदेवाच्या घरी. जनीने चोरी केली, होतच सगळं खुंटीला अटकलं. मी त्याला बोलवलं ना, तो दळण दळू लागला. तोच आला, त्यानेच टाकला आणि त्यानेच माझी गोधडी नेली. मी त्याला म्हटलं नव्हतं, तोच येते मला दळण दळू लागायला आणि त्यानेच टाकलं. माझा काय नाही का. दळण दळीते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात दासा जनीच्या घरात, दळण दळीते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. कशाला माझ्यावर लटी काळ घेता रे. मी बिना माय बापाच लेक, कधी कोणाची चोरी केली नाही, कामं करायची. आणि देवा एवढा मोठा आळ तू माझ्यावर आला. त्यावेळेस काही कोर्ट कचेऱ्या नव्हते न्याय करायला, सुळावर द्यायचं डायरेक्ट. त्या वाळवंटामध्ये सूळ तयार केला. अरे मला त्याची भीती नाही मरायची, कोण आहे माझ्या मागे ना पुढे. तिनं मायबापाचं लेकरू, त्याची सेवा करणे आणि काबाड कष्ट करणे, बस बाकी काही नाही. बस त्याचं मुखकमल पाहता पाहता मला सुळावर द्या. मला मरण्याची खंत नाही, पण त्याच्या समोर तो सूळ तिचा काढला आणि भगवंताच्या त्या रावळासमोर त्याच्याकडे माझी नजर पाहता पाहता मला मरण यावं. सुळाचं पाणी व्हावं एवढं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. म्हणून भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. म्हणून सांगा, चांगल्यांची संगत करा, संतांची संगत करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बाप लेकावर प्रेम करते, त्याचा लेक त्याच्या लेकावर प्रेम करते. मुलगा घरावर चढला टीना सवारायला, आता पाऊस येत आहे तर म्हणून व्यवस्थित पाणी गळलं नाही पाहिजे म्हणून बाप म्हणते अरे पायात चप्पल नाही तुझ्या, खाली उतर. तो म्हणते बाबा थांब ना थोडा वेळ, हे टीनाचं व्यवस्थित करते आणि मग खाली येते. त्याचा मुलगा त्याच्या पाळण्यात झोपलेला असते, तो बाप त्या मुलाला पाळण्यातून काढते आणि तो बाहेर एक वाटवटात ते पोतं आणि त्या पोत्यावर त्या लेकराने निजवते. तो टीनावरून बाप म्हणते बाबा हे काय करतं, माझं लेकरू उन्हामध्ये वाळत आहे आणि त्या छोट्याशा मुलाला तुम्ही त्या पाळण्यातून काढून आणलं, पहिले तू खाली उतर तेव्हाच तुझ्या मुलाला आत नाही. पहिले बाप खाली लेक खाली उतरते तेव्हा त्या मुलाला तो बाप आजा त्याला घरात नेते. म्हणून संगत करना बडून की बडत बडत बड जाय. कारण लक्षात घ्या विठ्ठल विठ्ठल अभंगाचं तिसरं चरण. संत समागमे धरावी आवडी
संत समागावे संत समागावे संत समागावे धरावी लावावी संत समागावे वितातडी परमार्था करावी तातडी परमार्था नाशिवंत देह नाशिवंत देह संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. कारण संतांची संगत चांगल्या चांगल्यांना मिळत नाही बरं. संत येते घरा तोची दिवाळी दसरा. नाही तर काही काही गावांमध्ये संत येते घरा दारे खिडक्या बंद करा. तुमच्या गावात नाही, कारण आपलं संतांची भूमी आहे बरं. आपण फार पुण्यवान जीव आहात. तुम्ही आम्ही योगक्षमतेंचा जाणे जड भारी बाट दावी करी धरून या. तुमचा माझा योग होता. क्षम टिकेल नाही टिकेल तो समोरचा प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. पण आपण भारतामध्ये जन्माला आलो आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र ही संतांची खाण आहे, बरोबर आहे की नाही. त्याहीपेक्षा एका जिल्ह्यामध्ये जन्माला आलो आणि त्याहीपेक्षा एका तालुक्यामध्ये, आणि तालुक्यापेक्षा एका गावामध्ये, आणि गावामधल्या एका घरामध्ये, आणि घरातल्या एका खोलीमध्ये. आणि स्वतःला विचारायचं घरी गेल्यानंतर की मी कोण आहे. लक्षात घ्या, स्वतःला विचारायचं, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मी हात आहे, मी पाय आहे. एक दिवस हे पाय थकणार आहे. चालणं होईल का आपल्याकडनं पाय थकल्यानंतर? एक दिवस हे हात काम करणं बंद करणार आहे. एक दिवस हे तोंड सुद्धा आपलं बंद होणार आहे, बोलता येणार नाही. एक दिवस हे कान सुद्धा ऐकणार नाही. मग त्या अवस्थेत का नाही. मग स्वतःला विचारायचं मी कोण आहे. उत्तर मिळून जाईल. कोणीच नाही आपण. देवाने दिलंय आपल्याला देह. कसा आहे, काडी मुडीचा पिंजरा केला ना आता रागो बेस होईला. हा देहाला काडी मुडीचा पिंजरा म्हटले आणि यामध्ये आत्मारूपी रागो टाकलाय. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावक. हा पाण्यामध्ये डुबत नाही, वाऱ्यामध्ये उडत नाही, अग्नीमध्ये जळत नाही. मग कसे आत्मा अमर आहे, तो कुठेही प्रवेश करू शकतो. लक्षात घ्या, कुठेही प्रवेश करू शकतो तो. या देहातून निघाला की दुसऱ्या देहामध्ये त्याला प्रवेश करायचा. लक्षात ठेवा, कारण हा देह राहणार नाही, हा जाणार आहे. म्हणून एकच करायचं, येताना घेऊन आलो काय आणि जाताना कितीही तुमच्या अंगावर 1 किलो सोनं असू द्या ना, असू द्या. आता गडगंज श्रीमंत होता, आजोबा वारल्यानंतर 5-10 फुटामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये चांगल्या 2-2, 3-3 तोळ्याच्या चेन, 4-5, हातामध्ये ब्रेसलेट, कमरेला करदोडा. काय थाटमाट. आजोबाचं मरण झालं, निधन झालं. पहा, रडता रडता बुडी म्हणते कधी गुफा शिवाय राहिला नाही बुडा, कधी ब्रेसलेट शिवाय राहिला नाही बुडा. आता बुड्याच्या कमरेला होता करगोटा. आता तिथे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. तिला वाटलं कधी करगोट्याशिवाय राहिला नाही बुडा, काढला करगोटा. आता जाते बुड्यासोबत करगोटा. काहीच ठेवत नाही मेल्यानंतर. कारण संत समागमी धरावी आवडेल करावी तातडी परमार्थाची. मग संतांची संगत चांगल्या सांगायला लाभत नाही बरं. ते पूर्वजन्मीचं पुण्य असेल तर. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. काहीतरी जन्माचं पुण्य शिल्लक असेल ना, म्हणून तुम्ही या कीर्तनामध्ये येऊन बसला. नाहीतर काही म्हणते घरी आम्हाला ऐकायला येते. चांगले चांगले लोक येत नाही, दिवसभर काबाड कष्ट करून झोप सगळ्यांनाच येते, बरोबर आहे की नाही. काही लोक नास्तिक असतात, देव ना मानणारे. म्हणून 9 प्रकारचे लोक या जगामध्ये, सांगायला वेळ नाही. लक्षात घ्या. म्हणून सांगते हे की हा देह आपल्याला कारणे लावायचा आहे, हा देह आपल्याला उपयोगी लावायचा आहे. काहीच करायचं नाही, चांगले कर्म करायचं आहे. दुसऱ्याची बिल्डिंग झाली, आपलं झोपडंच बरं. कारण आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळते, आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला मिळते. आपल्या प्रारब्धाच्या आहे तेच आपल्याला मिळते. त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही आणि कमी होत नाही. लक्षात ठेवा. तुमच्या जर नशिबात राजयोग असेल तर तो तुम्हाला भोगल्याशिवाय तुम्हाला तुमचा देह संपेल. लक्षात घ्या. आणि तुमच्या जर
नशिबामध्ये दारिद्र्य असेल तर राजयोग येऊनही सुद्धा तुम्हाला दारिद्र्य येऊ शकते. हे आपल्या प्रारब्धाचे भोग आहे. विठोबा रखुमाई शेवटचं चरण भैरव. तुका मने हर तुका मने